Welcome student. In the fifth part of our home and the environment, today we are going to learn a new concept, that is the energy. What is meant by energy? The ability to do work is called as an energy. Okay, means energy is needed to doing everything. If energy is not there in your body, you are not able to do anything. Means energy must be created in your body, so that you have to take a food inside your body. This is what about the living things, but non-living thing also needed the energy for their task. This reference is taken here that energy is needed to produce a construction material. Means construction material means what? The wood, then cement, bricks, iron bar, water, all these need constructing material also need energy to produce them. Okay, for example, wood is taken. Wood is the natural resource obtained by the plant, but wood, in that wood, plant creates energy into that, chemical energy, stores chemical energy in that. That energy is used as an it makes and durable in the construction work. In the same way, all that. It is used on a very large scale to prepare bricks from the soil, cement from the limestone, glass from sand and so on. त्यांनी उदाहरण पण दिलेली आहेत बघा. जसं ऊर्जेचा वापर करावा लागतो मातीपासून विटा बनवण्यासाठी, चुनखडीपासून सिमेंट तयार करण्यासाठी, वाळूपासून काच बनवण्यासाठी इत्यादीसाठी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. Where does the energy come from? मग या सगळ्यांमध्ये जी एनर्जी येते ती येते कुठून? तर बघा, it is produced using a natural fuels like a coal, natural gas or the mineral oil. कोल म्हणजे कोळसा, नॅचरल गॅस नैसर्गिक वायू and मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेल. ह्या सगळ्यांपासून जी ऊर्जा मिळते या ऊर्जेचा उपयोग करून हे कंस्ट्रक्शन मटेरियल बनवलं जातं. These natural fuels can be used only once. पण ही जी नैसर्गिक इंधने आहेत ही एकदाच वापरली गेली की ती संपतात. That they get consumed when we use them. आपण त्यांचा वापर ज्यावेळी करतो, कंझ्युम म्हणजे काय तर अर्थ घ्यायचा आहे, वापर ज्यावेळी आपण करतो, then we use them. वापर झाल्यानंतर ते संपली जातात. Moreover, burning this fuel leads to air pollution. पण प्रमाणापेक्षा जास्त जर याचं ज्वलन झालं तर मात्र एअर पोल्युशन होऊ शकतं. इट टेक्स लॅक्स ऑफ इयर्स फॉर दिस सोर्सेस टू एनर्जी टू फॉर्म इन द नेचर. आणि त्यामुळे हे जे ऊर्जा स्रोत आहेत हे बनवण्यासाठी साधारण हजारो वर्षाचा, लाखो वर्षाचा कालावधी लागतो आणि मग ती एनर्जी तिथं स्टोअर करून ठेवली जाते. दॅट इज वाय, म्हणजे म्हणूनच इट इज नेसेसरी, म्हणजे गरजेचे आहे टू ब्रिंग इन टू यूज अदर सोर्सेस ऑफ एनर्जी. याला पर्याय म्हणून दुसरा एनर्जीचा वापर आपण केला पाहिजे. जर सततच जर आपण ह्या नॅचरल इंधनांचा उपयोग केला तर परिणामी हे कधी ना कधीतरी संपून जाणारे साठे आहेत, कारण हे तयार होण्यासाठी लाखो वर्षाचा कालावधी लागतो आणि हे होत असताना आपला यूज काय थांबत नाही आणि म्हणून याच्यासाठी अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी मस्ट बी वी यूज. दीज आर द सोलार एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा, विंड एनर्जी पवन ऊर्जा, विच आर अवेलेबल इन प्लेंटी, की जी एन्व्हायरमेंटमध्ये भरपूर प्रमाणात आहे. प्लेंटी म्हणजे भरपूर प्रमाणात. अँड विच डू नॉट कॉज द पोल्युशन, आणि याच्यामुळं पोल्युशन सुद्धा होत नाही आहे. दीज आर नॉन एक्झिक्युटेबल सोर्स ऑफ एनर्जी, आणि म्हणूनच त्याला कधीही संपुष्टात न येणारे ऊर्जा स्रोत असं म्हटलं जातं. एक्झिक्युटेबल, संपुष्टात न येणारे ऊर्जा स्रोत. कारण सूर्याची उष्णता ही अत्यंत प्रचंड प्रमाणात आहे, तीही फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्यासाठी कुठलेही पैसे आपल्याला द्यावे लागत नाहीत आणि ती एनर्जी वापरल्यानंतर कोणत्याही प्रकारचं एअर पोल्युशन होत नाही. म्हणून आपण हे जे नॅचरल एनर्जी, अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी आहे याचा वापर आपण जास्त केला पाहिजे. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड शेल्टर. सर्व सजीवांना काय असते? निवाऱ्याची गरज असते. लाईक ह्यूमन्स, सम अदर ॲनिमल्स ऑल्सो बिल्ड शेल्टर using a various material in the environment.
म्हणजे सर्व सजीवांना निवाऱ्याचीही आवश्यकता असते. मानवाप्रमाणेच इतरही सजीवही आपल्या पर्यावरणामध्ये विविध साधनांचा उपयोग करून आपला निवारा तयार करत असतात. त्यांचे निवारे पर्यावरणपूरक पण तात्पुरते स्वरूपाचे असतात. बट लास्ट इयर वी सॉ दॅट, पण मागील काही वर्षांमध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे, देअर शेल्टर्स आर इको फ्रेंडली अँड टेम्पररी, म्हणजे नैसर्गिक तर असतात आणि पर्यावरणपूरक असतात आणि टेम्पररी स्वरूपाचे असतात. वी शुड ऑल्सो बी एबल टू मेक अ परमनंट हाऊसेस दॅट आर इको फ्रेंडली. मग अशी पर्यावरणपूरक परंतु कायमस्वरूपाची घरे आपल्याला सुद्धा बनवता येतील, अशा पद्धतीची माहिती इथं सांगितलेली आहे. पुस्तकातील पान नंबर 56 तुम्ही काढायचा आहे. आता या पान नंबर 56 मध्ये तुम्हाला इको फ्रेंडली हाऊस तिथं दिसते बघा. इको फ्रेंडली या शब्दाचा अर्थ काय आहे मुलांना माहिती आहे का तुम्हाला? पर्यावरणपूरक. इको फ्रेंडली म्हणजे काय? पर्यावरणपूरक, पर्यावरणातील वेगवेगळ्या गोष्टींचाच वापर करून हे घर बनवलं जातं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? पर्यावरणपूरक घर, इको फ्रेंडली हाऊस. आता हे हाऊस बांधत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते हे इथं तुम्हाला सांगितलेले आहे बघा चित्राच्या बरोबर साईडला. सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इको फ्रेंडली हाऊस. पर्यावरणपूरक घराची वैशिष्ट्ये म्हणजे ते बांधताना कोणत्या पर्यावरणाच्या गोष्टीचा कसा उपयोग केलेला आहे हे तुम्हाला इथं बघायला मिळेल. बघा, मिनिमम कन्झम्पशन ऑफ द नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर केलेला आहे. दुसरं बघा, यूज ऑफ नॉन एक्झिक्युटेबल सोर्स ऑफ एनर्जी सच एज अ बायोगॅस, विंड गॅस अँड सोलार एनर्जी, म्हणजे बायोगॅस, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात तिथं केला जातो. बरोबर आहे. तिसरं आहे रिसायकलिंग ऑफ द वॉटर, पाण्याचा पुनर्वापर केलेला आहे. पाणी यूज झालेल्या पाण्याचा पुनर्वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केलेला आहे, म्हणजे पाण्याचं प्रदूषण होणार नाही. रिसायकलिंग ऑफ द गार्बेज, टाकाऊ वस्तूंचा सुद्धा पुनर्वापर केलेला आहे. अवॉइडिंग आर्टिफिशियल मटेरियल अँड आर्टिफिशियल कलर, कृत्रिम साहित्य आणि कृत्रिम रंगाचा इथं अभाव आहे, म्हणजे इथं वापरत नाही. प्रोव्हिजन फॉर नॅचरल लाईट अँड व्हेंटिलेशन इन द हाऊस, व्हेंटिलेशन म्हणजे हवा खेळती राहणं. तर या घरामध्ये नैसर्गिक प्रकाश जास्तीत जास्त पद्धतीनं कसा येईल अशी रचना केलेली आहे. त्याच पद्धतीनं हवा सुद्धा खेळती कशी राहील या पद्धतीनं घराची खिडक्या ज्या आहेत ह्या मोठ्या केलेल्या आहेत, म्हणजे या ठिकाणी आपण एनर्जी वाचवू शकतो आणि ह्या अशा पद्धतीच्या घराला इको फ्रेंडली हाऊस असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो, राईट सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ द इको फ्रेंडली हाऊस. फॉर दॅट यू हॅव टू राईट ऑन ऑल दीज पॉइंट्स इन योर नोटबुक ॲज अ नोट्स. ओके, नाव लास्ट वन पार्ट ऑफ दिस लेसन, दॅट इज डू यू नो, तुम्हाला हे माहिती आहे का अंडर वॉटर शेल्टर. आता अंडर वॉटर शेल्टर म्हणजे काय? पाण्याखाली घरं बांधणे. आतापर्यंत आपण जमिनीवर घरं बांधतोय आणि आता एक ही नवीन कन्सेप्ट इथे आहे की पाण्याखाली घरं बांधली जातात. आता तुम्ही म्हणणार ही घरं कशी बांधायची, तर इथं दाखवलेलं आहे बघा चित्रामध्ये. बऱ्याच पद्धतीनं अशा पद्धतीची घरं आपल्याला फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा बघायला मिळतात. बघा, वॉटर टुरिझम म्हणजे जलपर्यटन, लिहा नवीन शब्द आहे वॉटर टुरिझम, जलपर्यटन. हॅज नाव बिकम अन इम्पॉर्टंट ऑक्युपेशन. ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, हा एक महत्त्वाचा आता व्यवसाय झालेला आहे. इन सम प्लेसेस देअर आर अंडर वॉटर शेल्टर फॉर द टुरिस्ट. मग पर्यटकांसाठी समुद्राच्या खाली जमीन आहेच, त्या जमिनीचा आधार घेऊन घरं बांधली जातात. फ्रॉम दिस शेल्टर वी गेट अ डायरेक्ट व्ह्यू ऑफ द सी बेड. या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे व तेथील मनोहारी सागरी जीवनाचे दृश्य आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतात. तर अमेझिंग मरीन लाईफ म्हणजे काय? सागरी जीवन. सच शेल्टर्स आर ऑब्झर्व्ड इन द कोस्टल एरिया ऑफ युरोप अँड नॉर्थ अमेरिका. युरोप आणि उत्तर अमेरिका येथील किनारी भागात अशा प्रकारची घरं आपल्याला बघायला मिळतात. याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला यूट्यूबवर सुद्धा जर तुम्ही टाकलं की हे जे आहे वॉटर टुरिझम किंवा वॉटर हाऊसेस नियर द अंडर द हाऊस इन उत्तर अमेरिका और युरोप, इथं जर टाकलं तर गुगलवर तुम्हाला ही प्रत्यक्ष घरं कशी असतात
हे नेटवर तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल, ते तुम्ही बघू शकता. ओके, तर अशा पद्धतीनं हे आपण बघितलेलं आहे. लास्ट भाग बघा काय आहे. आपल्याला माहिती आहे का आपल्या मुंबईविषयी हा छोटासा नकाशा दिलेला आहे आणि या नकाशामध्ये कशा पद्धतीनं आपली ही जी मुंबई आहे या मुंबईला वेगवेगळ्या सागरी जे जीवन आहे त्यानं हे कसं व्यापलेलं बेट आहे हे आपल्याला बघायला मिळते. द सिटी ऑफ मुंबई कॉम्प्रिसिस ऑफ 7 आयलँड. मुंबई हे शहर 7 बेटांच्या वर बसलेलं आहे. बसलेलं आहे. या बेटांच्या दरम्यान असलेल्या जलभागांवर दगड मातीचे भराव घालून जमीन तयार केली. नंतर त्यावर वस्ती, रस्ते, उद्योग इत्यादी विकसित झालेलं आहे. बघा इथं काय सांगितलेलं आहे. द पोर्शन ऑफ वॉटर बॉडीज बिटवीन देम आर फिल्ड विथ स्टोन अँड अर्थ म्हणजे माती टू क्रिएट द लँड. जमीन बनवण्यासाठी याचा उपयोग केलेला आहे. लायटर सेटलमेंट म्हणजे वस्ती, रोड, इंडस्ट्री वेअर डेव्हलप. इथं चित्र दिसते बघा. ग्रुप ऑफ 7 आयलँड कसे आहेत ते. मुंबई सिटी आणि काय सांगितलेलं आहे. बृहन्मुंबई मेट्रोपॉलिस म्हणजे महानगर कसं बनलेलं आहे हेच तुम्हाला थोडक्यात चित्रात दिलेलं आहे. लँड बिकॉज दिस रिक्लाइम्ड लँड इज इन अ लो लाईन एरिया इट इझिली गेट्स वॉटर दॅट वे देर इज अ हेवी डाऊनपोर. म्हणजे जलभाग बुजवून तयार केलेला हा प्रदेश असल्यामुळे सखल भागात आजही अतिवृष्टीमुळे भागात पाणी साचलेलं दिसून येते. कारण हे बेट आहे आणि हे बेटाला 7ही बाजूनं काय आहे, 4ही बाजूनं समुद्र आहे. बरोबर आहे. त्यामुळे जास्ती पाऊस पडला की ह्याला वस्ती दाट आहे आणि त्यामुळे पाणी लवकर इथं साचलं जातं. ओके, तर ह्या लेसनमध्ये आपण काय शिकलो बघा. लास्ट पॉइंट. वी ऑब्झर्व अ व्हरायटी इन द टाइप्स ऑफ हाऊसेस कन्स्ट्रक्शन इन रिजन ऑफ द डिफरंट क्लायमेट. म्हणजे प्रदेशातील हवामानाच्या प्रदेशानुसार घरं बांधणीची विविधता आपल्याला दिसून येते. हाऊसेस आर बिल्ड टू सूट द क्लायमेट ऑफ दॅट रिजन. प्रदेशानुसार घराची रचना वेगळी आहे. डिफरंट मटेरियल आर ऑल ऑब्टेन फ्रॉम द नेचर आर यूज टू बिल्ड हाऊसेस. आणि घरं बांधणीसाठी विविध साहित्य वापरले जाते ते त्या निसर्गातील घटकांपासूनच बनले जाते. इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द यूज ऑफ नॉन एक्झिक्युटेबल सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे घरं बांधणीसाठी ऊर्जेचा वापर तारतम्यानं केला पाहिजे. इट इज नेसेसरी टू बिल्ड इको फ्रेंडली हाऊस. नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणं गरजेचंच आहे. त्याच पद्धतीनं पर्यावरणपूरक घरांची सुद्धा निर्मिती होणं अत्यंत आवश्यकता आहे. आणि लास्ट वन पहा. वी मस्ट टेक केअर ऑफ दॅट द एन्व्हायरमेंट इज नॉट हार्म. पर्यावरणाची हानी होणार नाही याकडं आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. ओके, तर मुलांना अशा पद्धतीनं आपण हा टॉपिक इथं पूर्ण केलेला आहे. मी वेळोवेळी जे न्यू वर्ड शिकवताना सांगितलेले आहेत ते तुमच्या वहीमध्ये लिहून ते 10 टाइम्स रिपीट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं जे महत्त्वाचे पॉईंट्स मी सांगितलेले आहेत ते 2 टाइम्स तुमच्या वहीमध्ये असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण या टॉपिकचा एक्सरसाइज अभ्यास करणार आहोत. ओके.